कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आईला काय झालंय? ब्रेकफास्ट नीट नाही केलास तू? तब्येत बरी आहे ना तुझी? श्रीकांत, माझी तब्येत ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही। कंपनीचं काही टेन्शन आहे का? का त्या सूर्यकांत कदमचा परत फोन आला होता? काही नवीन उपद्व्याप केलाय का त्यांनी? त्याचं टेन्शन आलंय का तुला? नाही। काय झालंय? एवढं अस्वस्थ तुला खूप कमी वेळा बघितलंय मी। श्रीकांत, श्रीकांत, मला मुलांची काळजी वाटते रे। एकदा फोन करून बघतोस कुठे आहेत, काय करतायत? सकाळीच माझा प्रीतम बरोबर फोन झालाय, ते हॉटेलमधनं निघालेत, एन्जॉय करतायत ते, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। श्रीकांत, फोन कर, मला आदित्यशी बोलल्याशिवाय चैन नाही पडणार। अहिल्यादेवी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या ओनर, पण आतून मन मात्र आईचं। श्रीकांत, आई कायम आईच असते। मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईचा आई पण हरवत नाही। खरंय तुझं, करतो फोन। रेंज मध्ये नाही येत बहुतेक, परत करून बघतो। आउट ऑफ कव्हरेज एरिया। जे काय किशात आहे ते काढून ठेव त्या बॉलनेट। ए पुरी, काय आहे ते काढून ठेव। झालं झाले वादळ, जाऊ द्या। निघा निघा। ए थांब, कानातली फुलं नाही नाही नाही, हे बघा, ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे, हे घेऊ नका। मग तर ती पाहिजे तुला काय झालं नाही ना? चल गाडीत बस। चल चल। आदित्य सर ना काल फोन मध्ये डोळ्यांचे फोटो बघत होते, हे आता बघतात ना तसंच। हरीश, ज्या मॉडेलचे डोळे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? सांगतो सर, मी आणलेत फोटो। ओके। पण गावकरी आता जमले असतील, सो आपण त्यांच्याशी आधी बोलूयात। येस प्लीज। पारू, तू कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे, सो आपल्या प्रोडक्ट बद्दल लोकांना तू सांगायचंस। मी कसं काय सांगणार? मला मला कसं जमणार आहे ते? का नाही जमणार? जमणार तुला। तुला तुझ्या भाषेत या सगळ्या गावातल्या लोकांना अगदी मनापासून सगळं समजून सांगायचं, सोपं आहे। आदित्य सर पण, आणि प्रिया मेडवाल्या अवतारात जाणार आहे का सगळ्यांसमोर? नाही काय, आफ्टर ऑल ती आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे। नाही पारू, तुला काही पडलेली नसेल, पण आम्हाला खूप काळजी आमच्या प्रेस्टीजची।
या असल्या अवतारात नको जाऊ सगळ्यांसमोर. हरीश, हिच्या हेअर मेकअपची काहीतरी सोय कर. जा ग, अवतार जरा बरा करून ये. येस मॅम. मागे मेकअप रूम आहे, मी दाखवतो. कनी तू बी चल ना माझ्या बरोबर. ये. चल पडदेश. श्रीकांत, काय वाचतोयस? बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातात पुस्तक दिसलं. तुमको पढ़ लिया है महबूब, अब किताबों से जी बहलाता हूँ. काय नाही ग, मुलं घरात नाहीयेत, घर खायला उठलं होतं म्हणून यांचा आधार घेतला. बाकी ऑल गुड ना. म्हणजे त्या सूर्यकांत कदमची काही खबर बात एव्हाना बहुतेक त्याला कळलं असेल ना, अहिल्यादेवी किर्लोस्कर काय चीज येते. हो का, बोल ना काहीतरी. काही नाही रे. मला पण मुलांची आठवण येत होती. खूप दिवसांनी आपल्याला दोघांनाच असा वेळ मिळाला नाही का. तुला आठवतंय, मुलं व्हायच्या आधी मी ऑफिस मधनं घरी आल्यानंतर आपण बाहेर फिरायला जायचो. हो, आपल्या त्या लाडक्या स्कूटरवर. आणि मग घरी येताना नेहमीच्या ठेल्यावर पाणीपुरी आणि रगडा. आहा, क्या बात है, क्या दिन थे वो. मग काय आदित्य, प्रीतम, कंपनीचा व्याप, मग तू सगळी सूत्र हाती घेतलीस. वेळ कसा बघता बघता निघून जातो नाही का. आहिल्या, मला सांग, आज संध्याकाळी काही प्लॅन नाही ना तुझा? नाही का रे. फिर चलो, फिर से पुरानी यादें ताजा करते हैं. श्रीकांत, आजही तू गोळ्या घ्यायला विसरलास ना? सॉरी सॉरी सॉरी. काय पारू असली ना किती आठवणीने हातात आणून देते गोळ्या, त्यामुळे घेता येतात ना. पारू पारू पारू. या घरात पारू नसेल तर एकही काम होणार नाहीये का? देवघरात गेले तर फुलं नव्हती, नैवेद्य वेळेत तयार नव्हता का? तिकडे ब्रेकफास्ट टेबलवर काय करायचं हे कोणाला माहिती नव्हतं, कारण मेन्यू पारू ठरवते. आज तू सुद्धा गोळ्या घ्यायला विसरलास का तर पारू हातात आणून देते. हे घर पारूच आहे की माझं आहे? अहिल्या, हे घर तुझं आहे, सावरते पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.